पाणीच का? भगवान विष्णू ज्या वेळेस भगवान तन हे काशीमध्ये भगवान विष्णू असे निर्माण केले आणि ज्या वेळेस तपश्चर्या करायला लावली, काही 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळेस भगवान विष्णूच्या अंगातून पाणी निघायला लागलं, नीर म्हणजे नारायण, पाणी निघायला लागलं, पाणीच निघायला लागलं आणि पाणी निघता निघता भगवंताने अशी कुस बदलली भगवान विष्णूने आणि एक कर्ण पडलं म्हणून मनकर्णिका घाट निर्माण झाला, कुंडल पडलं. भगवान विष्णूच्या शरीरातलं पाणी जिकडं तिकडं झालं, अथांग झालं. भगवंतानं पाहिलं, अरे तपश्चर्यातून एवढं पाणी शरीरातून निघालं. भोले बाबांनी सांगितलं, आजपासून जर मला पाहिजे असेल तर पत्रम पुष्पम फलम तोयम, तोयम आणि पाणी. जो कोणी भोलेनाथ बाबांच्या अंगावरती भगवान विष्णूच्या शरीरातलं निघालेलं पाणी जर टाकेल तर भगवान शंकर सांगतात मी अखंड त्याच्यावर प्रसन्न राहील. म्हणून भस्मतही पाणी, कशात सुद्धा पाणी लागत. म्हणून नाही दूध मिळालं चालेल, नाही दही मिळालं तरी चालेल, परंतु पाण्याची धार भगवान शंकराला अतिप्रिय आहे, कारण माझ्या विष्णूच्या शरीरातून निघालेलं.